टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती अजित पवारांची। बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं। त्यामुळे बारामतीमधून न लढण्याचे अजित पवारांचे हे संकेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य कुठेही फिरताना दिसणार नाहीत असं म्हणत दादांनी टोलाही लगावलाय। तर अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का असा खोचक सवाल पवारांनी केलाय। जास्त कोणी येणार नाही, उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। त्यांनी पुनरावृत्ती करून असं त्यांचं मत आहे। ते अजून पुनरावृत्ती करणार आहेत काय? तिथे गेल्या मग कोंडी झाली असं वाटतं का? मला माहित नाही। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे। फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं। फडणवीसांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय दिला पण मी सहमत नव्हतो असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे। तर हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे अनेक धक्के भविष्यात दिसतील असं म्हणत शरद पवारांनी महायुतीला इशारा दिलाय। मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो। हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो। 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि दुसरा काही पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू। परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तिशः माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती। असे अनेक लोक आहेत। हा दुसरा तुम्ही म्हणता कदाचित त्यापेक्षा नंबर वाढलेला दिसेल। लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांचं काम करायचं, ही त्याची सुरुवात आहे। आता शांत झोप लागते या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटलांनी नो कमेंट असं उत्तर दिलंय। पत्रकारांनी हर्षवर्धन पाटलांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली। दरम्यान हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये शांत झोप लागली नसावी, आता त्यांना शांत झोप लागेल असं हर्षवर्धन पाटलांच्या विधानावर संजय राऊतांनी म्हटलंय। नो कमेंट्स। असं आहे की हा राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांच्या पक्षातला विषय आहे। पण हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात गेले तेव्हा आम्हाला सगळ्यांना धक्का बसला होता। पण त्यांना शांत झोप लागावी म्हणून तिकडे गेले। तिथे बहुतेक त्यांना झोप लागली नसावी, पण ते ज्या ठिकाणी आता येत आहेत महाविकास आघाडीत, आम्ही त्यांना खात्री देतो ते आणि त्यांच्यासारख्या अनेकांना आमच्याकडे आल्यावर सुद्धा शांत झोप लागेल, सुखानं झोप लागेल, चिंतामुक्त जीवन यापुढचं ते जगतील। महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो। बबन शिंदे हे तुतारी हाती घ्यायला तयार आहेत, तर चिंचवडचे दादा गटाचे नेते नाना काटे आता बंडखोरीच्या तयारीत आहेत। साहेबांनी उमेदवारी दिली तर मुलगा रणजितसिंह शिंदेला उभे करून निवडणूक लढवणार असं बबन शिंदेंनी म्हटलंय। उमेदवारी नाही दिली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा पवित्रा बबन शिंदे यांनी घेतलाय। तर तिथे चिंचवडची जागा घड्याळाला मिळाली नाही तर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करू असा इशारा दादा गटातील चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आम्ही भाजपचं काम करणार नाही असं नाना काटे यांनी म्हटलंय। मी साहेबाला भेटून आलो, तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही, साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो। तुम्ही मागणी केली का पवार साहेबांकडे? पवार साहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली। आम्ही सगळे एक आहोत त्या उद्देशाने
एकत्र बसून दादांकडे मागणी करणार आहोत की हा मतदारसंघ सुटत नाही सुटत ती दादा निर्णय देतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळी भाजपचं काम करणार नाही. आमच्यामधली जो उमेदवार कोण उभा राहील त्याच्या पाठीची सर्व ही राष्ट्रवादीची टीम सर्व पाठीशी काम करेल. महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करावं, जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा असं आवाहन शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलंय. तर मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि अजून काही गोष्टी बसायचे आणि त्यासाठी ते 7, 8, 9 या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार आहोत. माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा. कशाचा काही पत्ता नाही. आजच त्याची चर्चा आहे. अजून निवडणुका व्हायच्यात, मेजरचे आहे का? सरकार बनवायचं म्हटलं तर बहुमत पाहिजे. बहुमत असलं तर नेता निवडते, नेता निवडला तर मुख्यमंत्री होत आणि कशाचं काही नाही. उगीच आपल्या काहीचे करतात. विकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी कान टोचलेले की त्यांनी म्हटलं की अजून कशातच काही नाही अशा पद्धतीने शरद पवार म्हटलेले. आपण काय म्हणाल? मी काहीच म्हणणार नाही. त्याने कान टोचले आहेत, ते सोनार आहेत, बरं आम्ही लोहार आहोत. नंतर राज ठाकरे यांनी ट्विटमधून सणसणीत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे असं राज ठाकरे म्हणाले. मंत्रालयातील आजचा प्रकार म्हणजे पोरकट चाळे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना, राज ठाकरे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. मंत्रालयामधल्या एकूणच या सगळ्या प्रकारावर राज ठाकरे यांनी टीका केली. ही राजकारणाची सर्कस केली आहे असं राज ठाकरे म्हणाले. मंत्रालयामधला आजचा प्रकार म्हणजे पोरकट चाळे असं राज ठाकरे म्हणाले. राजकारणापलीकडे जाऊन समाज मोठा करायचा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. नारायणगडावर सर्वांनी दसरा मेळाव्याला यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय. तर कोणत्याही स्वार्थाशिवाय लोक दसरा मेळाव्याला येतात असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले. कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही. इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंतचा सुद्धा येऊ शकतो. त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी, राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही. त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही. दसरा मेळावा हा परंपरा आहे आमची. गेले अनेक वर्ष तो होतोय. मुंडे साहेबांच्या नंतर दशक झालं. आता या दसऱ्याचे दशक पूर्ती आहे आणि लोकांचं आकर्षण म्हणजे लोक अनेक वर्ष कुठल्याही स्वार्थाविना तिथे येतात. यावेळी सुद्धा येतील. आता आकर्षण माझं भाषण असतं. अजून काय पुढची काय दिशा ताई देतील ह्याच्यासाठी येतील लोक. आता महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपण पाहूया. अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती ट्विट करत राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्र सरकारचे आभार. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 41 महत्त्वाचे निर्णय. लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून मुदतवाढ. मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय. होते नव्हते ते सर्व पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खासगीत सांगतात. शरद पवार यांचं वक्तव्य. राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती. उद्या सकाळी 8:30 वाजता राज्यामध्ये येणार. राहुल गांधींच्या पंतप्रधान मोदी उद्या वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर. उद्या विरासत ए बंजारा नंगारा वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा. पोहरादेवीमध्ये मोठा बंदोबस्त. 5240 पोलीस अधिकारी तैनात. पंतप्रधान हे शरद पवार यांचे मित्र आहेत. आरक्षणाच्या मर्यादेबाबत मोदींना सांगा. सार्वजनिक का बोलता? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल. तर शरद पवार नौटंकी करतात. आंबेडकरांचा आरोप. शरद पवारांचे मित्रच आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. त्याच्यामुळे पब्लिकली सांगण्याच्या ऐवजी शरद पवारांनी मोदीच्या कानामध्ये सांगून करून घ्यावं ना.
दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं, बिलं उधार ठेवून आलं, उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचे ट्विट करत आरोप. पवारांना सोडून गेलेल्या 9 मंत्र्यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश नाही, 9 मंत्र्यांना पुन्हा घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलंय. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये बॅनरबाजी. मुख्यमंत्री शिंदेंचे मराठा सरदार तर फडणवीसांचे देवाभाऊ म्हणून बॅनर. फडणवीसांच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब. रत्नागिरीमधील वाडद MIDCला ग्रामस्थांचा विरोध. जमीन अधिगृहीत करण्याबाबत ग्रामस्थांना नोटीस. वाटद, कोळीसरे, मिरवणे आणि कळझोंडी तसंच गड नरळमध्ये 20,000 शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध. पालकमंत्री अब्दुल सत्तारांना खंडपीठाचा धक्का. संभाजीनगर बाजार समितीच्या 88 कोटी भ्रष्टाचाराचा अहवाल रद्द करण्याला स्थगिती. सत्तारांचे चौकशी अहवाल रद्द करण्याच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती. आणि आता विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके लवकरच तुतारी हाती घेणार. भाजपमध्ये कुणी विचारत नसल्याचा आरोप. कालच शेळकेंनी पवारांची भेट घेतली होती. कार्यकर्त्याच्या जीवावर भारतीय जनता पार्टी असं म्हणता आणि कार्यकर्त्याला तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलायचा. जर पार्टी एवढं करून जर ऐकले नसेल तर मग जे काय करायला लागेल ते आपण करण्याची आपली तयारी. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे मुलाला तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीला उभं करणार. रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार. शरद पवारांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरणार. बबन शिंदे यांची प्रतिक्रिया. भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर. भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश. सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष. अजितदादा गट विधानसभेसाठी 2 दिवसामध्ये उमेदवार निश्चित करणार. अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करावं. जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा, पवारांचं आवाहन. तर कशातच काही नसताना मुख्यमंत्री पदावर चर्चा नको. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. कशाचा काही फत्ता नाही. आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्यात. मेजरचे आहे का? सरकार बनवायचं म्हणजे तर बहुमत पाहिजे. बहुमत असेल तर नेता निवडते. नेता निवडला तर मुख्यमंत्री. तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली. आम्ही प्रचंड अस्वस्थ. तिसऱ्या आघाडीमुळे आमचं काय होणार? पवारांचं मिश्किल वक्तव्य. महान घराण्याचे लोक आहेत त्यामुळे नक्कीच होईल. त्यामुळे आमची झोप गेली. आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ. माढा विधानसभा मतदारसंघाचा तुतारीचा उमेदवार माढा तालुक्यातीलच भूमिपुत्र असावा, अन्यथा पक्षाचा माढा आणि करमाळ्यामध्ये पराभव होईल. संजय पाटील घाटणेकर यांच्याकडून अभिजित पाटलांच्या उमेदवारीला विरोध. दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव. ठाकरे गटाने दावा केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त.